जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूमध्ये पोहोचणार आहे। यावर्षी संत तुकोबांची पालखी आळंदीमध्ये माऊलींची भेट घेऊन पुन्हा देहू नगरीत येते। या निमित्ताने देहूच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मुख्य मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। संत तुकाराम महाराजांची पालखी पुन्हा एकदा आज देहूमध्ये येणार आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी सध्या आपण देहूच्या मुख्य मंदिरात आहोत आणि याच मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला सुंदर अशा देशी विदेशी फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणात रंगीबिरंगी फुलं असतील आणि या सुगंधित फुलांमुळे ह्या मंदिर परिसरामध्ये सुगंध पूर्ण पसरलेला आहे। त्यातच सकाळपासून मोठ्या संख्येने भाविक हे मंदिरामध्ये रांग लावून दर्शनासाठी या ठिकाणी रांग लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आज पुन्हा एकदा पालखी देहूमध्ये येत असताना मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून भाविक हे देहूमध्ये पालखीचं पुन्हा एकदा या ठिकाणी आगमन होत असताना या ठिकाणी आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, देहू।